काय लिहिता येईल बाय किंवा पहिल्यांदा मी त्या ठिकाणी लिहितो या ठिकाणी असणारे जे काही क्वाड जे आहेत तर त्या क्वाड त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहे जीवा जर एकरूप असतील तर त्याच्याशी संबंधित असणारे जे काही कंस जे आहेत तर ते कंस त्या ठिकाणी एकरूप असतात. मग क्वाड PQ शी संबंधित कंस कोणता आहे PQ आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की आर्क PQ कॉन्ग्रंट आर्क RQ कशावरून तर याचं कारण आपण लिहिणार की आर्क करस्पॉन्डिंग quads are congruent. जीवा जर त्या ठिकाणी एकरूप असतील तर त्या जीवेशी संबंधित असणारे जे काही कंस जे आहेत तर ते कंस कसे दाखवले आपण त्या ठिकाणी एकरूप त्या ठिकाणी दाखवले बरोबर. आणि म्हणून पहा पुढे आता यांची माप जी आहेत तर ती माप काय आपल्याला माहित नाही तर ती मानू आपण की लेट मेजर ऑफ आर्क PQ बरोबर इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क RQ दोन्ही त्या ठिकाणी एकरूप आहे म्हणजे त्यांचे माप समान असते. इज इक्वल टू काय म्हणू आपण x डिग्री काय म्हणून x डिग्री बरोबर. आपल्याला मेजर कशाचं काढायचंय तिसऱ्या आकड्यात की मेजर आपल्याला फक्त QR जो आहे तर तो QRच त्या ठिकाणी काढायचं बरोबर. मग आता या ठिकाणी मेजर ऑफ आर्क PQR कशाचा बनलेला आहे पहा या ठिकाणी की मेजर ऑफ आर्क PQR कशाचा बनलेला आहे तर आर्क PQ आणि आर्क QRचा त्या ठिकाणी बनले बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की मेजर ऑफ आर्क PQ प्लस मेजर ऑफ आर्क QR. आता हे कशावरून लिहिलं तर आर्क ऍडिशन पॉच्युलेट कशावरून आर्क ऍडिशन पॉच्युलेट कंसांच्या बेरजेच्या गुणधर्मावरून आपण त्या ठिकाणी ते लिहिलं बरोबर. पाहता याच्यानंतर पुढे की मेजर ऑफ आर्क PQR मेजर ऑफ आर्क PQR आपण काढले किती आहे 220 तर या ठिकाणी लिहिली की 220 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क PQ किती म्हणले x डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क QR सुद्धा किती आहे x डिग्री म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल 220 डिग्री इज इक्वल टू 2x. पण 2चं ट्रान्सफर करा 2चं ट्रान्सफर केलं तर x इज इक्वल टू 220 डिग्री डिवाइडेड बाय 2 देअरफॉर x इज इक्वल टू 110 डिग्री. आपल्याला मेजर कशाचं काढायचंय तर आर्क QR त्या ठिकाणी आर्क QR किती म्हणले आपण x आणि देअरफॉर मेजर ऑफ आर्क QR इज इक्वल टू x इज इक्वल टू 110 डिग्री. या कोणी तिसऱ्या आकड्याचं उत्तर त्या ठिकाणी काढले याला मी त्या ठिकाणी ब्रॅकेट जे आहे तर ते ब्रॅकेट पाहतो. पुढे चौथा आकडा काय करायचं सांगितलं आपल्याला मेजर ऑफ अँगल PRQ याचं माप त्या ठिकाणी आपल्याला काढायचं बरोबर. मग आता हा जो काही अँगल जो आहे तर त्या अँगलने कोणता त्या ठिकाणी कंस आंतरखंडित केलेला दिसतोय तर या ठिकाणी आर्क PQ त्या ठिकाणी आंतरखंडित केलेलं आहे म्हणून आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार चौथ्या आकड्यासाठी बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आंतरलिखित कोनाच्या प्रमाणानुसार कोणता कोण अँगल PRQ याने आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे कंस PQ मेजर ऑफ आर्क PQ आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या कसं असतं निम्म त्या ठिकाणी असतं बरोबर. पुढे इज इक्वल टू 1/2 इंटू आता मेजर ऑफ आर्क PQ या दोघांची माप या ठिकाणी पहा
आपण लिहिलेलं आहे या ठिकाणी लिहितो मी की मेजर ऑफ आर पी क्यू इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क कोणते आहे आपली आर क्यू इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू किती आलेले 110 म्हणजे पी क्यूचं सुद्धा माप किती असणार आहे तर त्या ठिकाणी 110 त्या ठिकाणी असणार आहे. आता 110च्या हाफ त्या ठिकाणी आपल्याला करायचे म्हणजे ते येणार आहे त्या ठिकाणी 55 डिग्री आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 50 डिग्री. आता आपल्याला चौथा आकडा जो आहे तर त्या चौथ्या आकड्याचं असणारे काही आन्सर जे आहे तर ते आन्सर त्या ठिकाणी काढ येते. याच्यानंतर पुढे आता पुढे थर्ड एक्झाम्पल आपल्याला दिलेले क्वाड्रिलॅटरल एम आर पी एन इज सायकल दिलेला चौकोन त्या ठिकाणी चक्रीय आहे. अँगल आर इज इक्वल टू 5x मायनस 13 डिग्री अँगल एन इज इक्वल टू 4x प्लस 4 डिग्री आणि फाइंड द मेजर ऑफ अँगल आर अँड अँगल एन. तर आर आणि एनची माप जी आहे तर ती माप आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. त्या ठिकाणी दिलेला जो काही क्वाड्रिलॅटरल जो आहे तर तो का दिलेला आहे सायकलिक दिलेला आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी बाय द थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटर चक्रीय चौकोनाचं प्रमेय आपल्याला माहिती. काय चक्रीय चौकोनाचं प्रमेय आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात सप्लिमेंटरी असतात पूरक असतात. त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल पहा सोल्युशन की सिन्स क्वाड्रिलॅटरल एम आर पी एन इज सायकल दिलेला चौकोन जो आहे तर तो दिलेला चौकोन कसा दिलेला आपल्याला तर त्या ठिकाणी चक्रीय चौकोन बरोबर आणि म्हणून बाय द थिअरम ऑफ कशाच्या थिअरमवरून बाय द थिअरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार चक्रीय चौकोनाचे अपोजिट अँगल कसे असतात तर त्या ठिकाणी सप्लिमेंटरी असतात. मग याचे अपोजिट अँगल कोणते तर अँगल आर प्लस अँगल एन इज इक्वल टू 180 डिग्री बरोबर. आता याच्यामध्ये आर आणि एनचे माप आपल्याला दिलेले आरचं माप त्या ठिकाणी दिलेले 5x मायनस 13 डिग्री प्लस एनचं अँगल एनचं माप दिलेलं आपल्याला 4x प्लस 4 डिग्री इज इक्वल टू 180. पाहता येईल की हेच आपल्याला असं लिहिता येईल की 5x मायनस 13 प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 180. तर 5x आणि 4x याची ॲडिशन केली तर ती ॲडिशन आली आपली 9x. त्याच्यानंतर मायनस 13 आणि प्लस 4 मायनस 13 प्लस 4 किती राहिले तर त्या ठिकाणी मायनस 9 इज इक्वल टू 180. पुन्हा 9 ट्रान्सफर करा 9x इज इक्वल टू 180 प्लस 9 therefore 9x इज इक्वल टू 189 डिग्री. पुन्हा 9 ट्रान्सफर करा x इज इक्वल टू 189 डिवायडेड बाय 9. आता काय करा तर या ठिकाणी 9 ने याला डिव्हाइड करा 9 ने जर डिव्हाइड जर केलं तर 9 2 18 9 1 9 म्हणजे x इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 21 बरोबर. पुढे या ठिकाणी आपल्याला काढायचं काय की अँगल आर इज इक्वल टू किती दिलेलं आहे 5x मायनस 13 डिग्री ही 5 इंटू एक्सची व्हॅल्यू किती आली 21 मायनस 13 ही 5 इंटू 21 आता 5 इंटू 20 21चा 5चा 105 आणि वजा किती आहे 13. 105 मधून त्या ठिकाणी किती गेले 13 त्या ठिकाणी गेले किती राहता नसतात तर 92 किती राहिले 92 डिग्री. या ठिकाणी अँगल आर इज इक्वल टू किती मिळालं 92 डिग्री बरोबर. पुढे त्याच्यानंतर आपल्याला अँगल एनचं मेजर त्या ठिकाणी करायचे. अँगल एन किती आहे 4x प्लस 4d इज इक्वल टू 4 इंटू 21 प्लस
4 डिग्री. 21 दुणे 42, 42 आणि 42 किती झाले 84. म्हणजे या ठिकाणी 21 इंटू 4 किती झाले 84 झाले आणि प्लस किती आहे 4 म्हणजे किती झाले 88 डिग्री. म्हणजेच अँगल एन इज इक्वल टू किती येताना दिसते 88 डिग्री. किती आले अँगल एन इज इक्वल टू 88 डिग्री. अशा पद्धतीने आपल्याला मेजर ऑफ अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल एन इज इक्वल टू 88 डिग्री अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी सोडवतो. इथे एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील उदाहरणं पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद. डिअर स्टुडंट, in the last 2 lectures we have seen many properties and theorem. Let us revise it. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 तासाला आपण विविध अशा प्रकारचे असणारे जे काही वर्तुळाचे असणारे काही गुणधर्म आणि त्याच्याशी संबंधित असणारे जे काही प्रमेय जे आहेत तर ते प्रमेय त्या ठिकाणी पाहिजे ते आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी आठवण पाहिजे. पहिलं त्या ठिकाणी द मेजर of an inscribed angle is half the measure of the arc intersected by it. जे वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे कसं असतं हाफ म्हणजे निम्म त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतरचा दुसरा थेरम अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट. म्हणजे वर्तुळाच्या एकाच कंसात अंतर्लिखित केलेले जे काही कोन जे आहे तर ते कोन कसे असतात एकरूप त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर तिसरं अँगल इन्स्क्राइब इन ए सेमी सर्कल इज ए राईट अँगल. वर्तुळात अंतर्लिखित केलेला जो काही कोन जो आहे अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन जो आहे तर तो कोन कसा असतो तर त्या ठिकाणी काटकोन त्रिकोण त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतरचं चौथं इफ ऑल द व्हर्टायसेस ऑफ ए क्वाड्रिलॅटरल लाय ऑन द सेम सर्कल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड सायकलिक क्वाड्रिलॅटरल. की चौकोनाचे असणारे जे काही चारही असणारे जे काही शिरोबिंदू जे आहेत तर ते चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर जर असतील तर अशा प्रकारचा असणारा तो काही क्वाड्रिलॅटरल चौकोन जे आहे तर त्या चौकोनाला आपण काय म्हणतो नसतो सायकलिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे चक्रीय चौकोन त्या ठिकाणी. त्याच्यानंतर 5वं काय थेरम दिलेलं आहे की अपोजिट्स अँगल ऑफ ए सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. या ठिकाणी असणारा जो काही चक्रीय चौकोन आहे तर ते चक्रीय चौकोनाचे अपोजिट्स अँगल म्हणजे सम्मुख कोन कसे असतात परस्परांचे त्या ठिकाणी पूरक कोन असतात. त्याच्यानंतर 6 an exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. काय दिले ही 6वा आकडा त्या ठिकाणी आपण पाहतोय की चक्रीय चौकोनाचा असणारा तो काही बाह्य कोन हा चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन कसा असतो त्याच्या संलग्न सम्मुख कोनाशी कसा असतो तर त्या ठिकाणी एकरूप असतो हे आपण त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतर 7वं इफ ए पेअर ऑफ अपोजिट्स अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी देन द क्वाड्रिलॅटरल इज सायकलिक. जे चक्रीय चौकोनाचे असणारे ते काही सम्मुख कोन जे आहे तर ते सम्मुख कोन कसे असते सप्लिमेंटरी म्हणजे त्या ठिकाणी पूरक असतील तर तो असणारा जो काही चौकोन जो आहे तर तो चौकोन कोणता असतो चक्रीय चौकोन असतो. त्याच्यानंतर 8 इफ 2 पॉइंट्स ऑन ए गिव्हन लाईन सस्टेन इक्वल अँगल्स ॲट 2 डिफरंट पॉइंट्स विच लाय ऑन द सेम साइड ऑफ द लाईन देन दोज 4 पॉइंट्स आर कॉनसायकलिक. काय सांगितलेले की रेषेचे असणारे जे काही 2 बिंदू हे रेषेचे 2 बिंदू कसे असतील तर त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या 2 भिन्न बिंदूशी एकरूप कोन जर निश्चित करत असतील
तर ते चारीच्या चारी असणारे जे काही बिंदू जे आहेत तर ते बिंदू कसे असतात, तर ते असणारे जे काही वर्तुळ जे आहेत तर त्या वर्तुळावर असतात किंवा ते चारही बिंदू एकाच वर्तुळामध्ये असतात. पुढे इन द फिगर आकृतीमध्ये की अँगल AEC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क DB. हे त्या ठिकाणी याची शब्दता आपण त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतर पुढे अँगल CEB इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क EAD प्लस मेजर ऑफ आर्क कोणते सांगितले या ठिकाणी BC. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे असणारे जे काही प्रॉपर्टीज आणि थेरम जे आहेत तर ते थेरम आपण त्या ठिकाणी पाहिले. आता हे जे काही थेरम जे आहे प्रॉपर्टीज जे आहेत तर याच्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.4 त्या ठिकाणी सोडवायचं आहे. तर त्याच्यामधलं पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे इन द फिगर इन ए सर्कल विथ सेंटर ओ. आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये काय दिलं की लेंथ ऑफ द कॉर्ड AB इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल. या ठिकाणी ही जी काही AB असणारी जी काही जीवा जी आहे तर त्या जीवेची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती लांबी कशी आहे, या वर्तुळाची असणारी जी काही त्रिज्या या ग्रीन कलर मध्ये मी दाखवलं तर या वर्तुळाची असणारी जी काही जीवेची लांबी कशी आहे तर वर्तुळाच्या त्रिज्या एवढी त्या ठिकाणी आहे. तर पुढे काय सांगितलं पहा फाइंड द मेजर ऑफ द फॉलोइंग. तर खाली दिलेले जे काही 4 आकडे जे आहेत तर त्या 4 आकड्यांचे असणारे जे काही माप जे आहे तर ते माप आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. तर त्याच्यापैकी पहिला आकडा अँगल AOB म्हणजे हा जो काही सेंट्रल अँगल जो आहे तर त्या सेंट्रल अँगलचं माप आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. पाहता काय करता येईल. पहिल्या आकड्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचंय. पाहता काय करायचं पहा या ठिकाणी सेगमेंट OA कॉन्ग्रंट सेगमेंट OB कशावरून तर रेड आय ऑफ द सेम सर्कल. पहिला आकडा आपल्याला लिहिता येईल की सेगमेंट OA कॉन्ग्रंट सेगमेंट OB कशावरून तर रेड आय ऑफ द सेम सर्कल काय आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या त्या ठिकाणी. बरोबर. त्याच्यानंतर गिव्हन मध्ये अजून काय दिलेलं आपल्याला गिव्हन मध्ये काय सांगितलंय कॉर्ड AB इज इक्वल टू रेडियस. काय दिलेले की सिन्स कॉर्ड AB इज इक्वल टू रेडियस. हे आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलेले पक्षामध्ये त्या ठिकाणी की AB जीवा जी आहे तर त्या AB जीवेची लांबी कशी आहे वर्तुळाच्या असणाऱ्या काही त्रिज्या ज्या आहे तर त्या त्रिज्यांची एवढी आहे. असं जर असेल तर पहा काय लिहिता आपल्याला की सेगमेंट AB इथे सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट पुढचा कोणता म्हणता येईल आपल्याला OA कॉन्ग्रंट सेगमेंट OB. कारण ही जी असणारी जी काही जीवा जी आहे तर ती जीवा कशी आहे वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे आणि म्हणून या तिघांची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती लांबी त्या ठिकाणी सारखीच असतील. लांबी सारखी आहेत म्हणून ती तिन्हीच्या तिन्ही सेगमेंट कसे दाखवलेत आपण त्या ठिकाणी कॉन्ग्रंट. आता असं जर झालं तर काय करायचं पहा हे तिन्हीच्या तिन्ही कशी आहेत तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट जर असेल तर दिलेला जो काही ट्रँगल जो आहे कोणता AOB हा त्या ठिकाणी इक्विलॅटरल आणि देअरफॉर ट्रँगल AOB इज ए इक्विलॅटरल ट्रँगल. हा त्रिकोण जो आहे तर तो त्रिकोण काय होईल समभुज त्रिकोण. मग आता समभुज त्रिकोण जर असेल तर आपल्याला माहिती की अँगल ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज 60 डिग्री. ही समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती असतो 60 अंश त्या ठिकाणी असतो आणि म्हणून पहा आपल्याला काय म्हणता येईल की अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री.
आता कशावरून तर आपल्याला सांगता येईल पहा की अँगल ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल तो किती असतो 60 डिग्री हे आपण त्या ठिकाणी दाखवलं. आणि आपल्याला काढायला काय सांगितलं होतं मेजर ऑफ अँगल एओबी. तर ते मेजर ऑफ अँगल एओबी किती आलं 60 डिग्री. पुढे दुसऱ्या आकड्यासाठी आता दुसरा आकडा काय विचारलाय की अँगल एसीबीचं माप त्या ठिकाणी आपल्याला विचारलं. बरोबर. मग आता पहा काय लिहिता येईल. तर या ठिकाणी पहा प्रॉपर्टी आपल्याला द मेजर ऑफ अन अँगल काय लिहिता येईल द मेजर ऑफ अन अँगल सस्टेंडेड बाय या ठिकाणी sustained by an arc at a point on the circle is half the measure of the angle subtended by the arc at the center. पण ही प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी पाहिली. काय पाहिलेलं आहे द मेजर ऑफ अन अँगल subtended by an arc at the point on the circle is half the measure of the angle subtended by the arc at the center. आता या ठिकाणी मेजर ऑफ अँगल हा जो काही AOB जो आहे पहा या ठिकाणी अँगल AOB हा कसा असणार आहे तर या ठिकाणी 2 into अँगल ACB कसा असणार आहे याच्या त्या ठिकाणी एओबी जो आहे तर तो कसा असणार आहे याच्या त्या ठिकाणी दुप्पट त्या ठिकाणी असणार. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी पहा अँगल एओबी आपण त्या ठिकाणी काढलेला आहे तर तो आहे 60 डिग्री इज इक्वल टू 2 into अँगल ACB. तो या ठिकाणी मल्टिप्लाय आहे. इकडे गेलं तर त्या ठिकाणी तो डिव्हाइड होईल म्हणजेच त्या ठिकाणी 60 divided by 2 is equal to angle ACB किंवा angle ACB is equal to किती 30 डिग्री. आणि हा आपला त्या ठिकाणी दुसरा आकडा त्या ठिकाणी. बरोबर. आता तिसऱ्या आकड्यामध्ये बघायला सांगितले. तिसरा आकडा काय करायचं सांगितलं आपल्याला आर्क एबी ही जी काही एबी आर्क जी आहे तर त्या एबी आर्कचं माप आपल्याला काढायचं. मग आता पहा की मेजर ऑफ आर्क एबी. आता मेजर ऑफ आर्क एबी काय सांगता येईल की डिफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क या ठिकाणी लघु कंसाचे असणार जे काही माप जे आहे तर ते लघु कंसाचं माप कसं असतं संबंधित असणार तो काही केंद्रीय कोन जो आहे तर त्या केंद्रीय कोनाचे माप आहे. म्हणजे मेजर ऑफ द सेंट्रल अँगल एवढं असतं. सेंट्रल अँगल याच्याशी संबंधित या लघु कंसाशी संबंधित असणार काही सेंट्रल अँगल जो आहे तर तो सेंट्रल अँगल आहे अँगल AOB किंवा यालाच आपण कारण देऊ की डिफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. या ठिकाणी लघुकंस जे आहे तर त्या लघुकंसाच्या मापाची व्याख्या याच्यावरून आपण या ठिकाणी लिहिली. आणि म्हणून या ठिकाणी पहा खाली काय लिहिता येईल आपल्याला की मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल एओबीचं माप आपण काढलेले किती काढलेले 60 डिग्री. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मेजर ऑफ अँगल AB जे आहे तर किती त्या ठिकाणी 60 येते. याच्यानंतर पुढे आता फोर्थ असणारा जो काय आकडा जो आहे तर त्याचं आपल्याला सोल्युशन त्या ठिकाणी द्यायचे. काय विचारलेले पहा की आर्क ACB
ACB चं माप. आता या ठिकाणी जी काही आर्क ABC जे आहे, ACB जे आहे, तर हिचं माप विचारेल. आता हे माप कसं काढता येईल, तर संपूर्ण असणारा जो काही वर्तुळ कंस जो आहे, तर त्या संपूर्ण वर्तुळ कंसामधून मेजर ऑफ आर्क AB जो आहे, तर तो AB जर आपण त्या ठिकाणी वजा जर केला तर आपल्याला मेजर ऑफ आर्क ACB जे आहे तर ते मिळेल. येते. आणि म्हणून पहा या ठिकाणी लिहिताना मी लिहितो की मेजर ऑफ आर्क कोणता ACB प्लस मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू 360. आता कशावरून, तर मेजर ऑफ ए सर्कल इज 360 डिग्री. काय लिहिता येईल आपल्याला की मेजर ऑफ ए सर्कल इज 360 डिग्री. संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असतं, 360 अंश त्या ठिकाणी असतं. बरोबर. आता याच्यामध्ये पहा ठिकाणी मेजर ऑफ आर्क ACB प्लस, तर मेजर ऑफ आर्क AB आपण काढलेले ते किती आलेले 60 डिग्री. या ठिकाणी याचं 60 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. 60 डिग्री जो आहे तर तो 60 डिग्रीचा जर आपण ट्रान्सफर करू म्हणजे या ठिकाणी आपल्याला मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 60 डिग्री इज इक्वल टू 300. आणि म्हणून त्या ठिकाणी मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल टू किती आलं, 300 डिग्री. येते. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. याच्यानंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम आता पुढे सेकंड क्वेश्चन आपल्याला केलेलं की इन द फिगर आकृतीमध्ये क्वाड्रिलॅटरल PQRS इज सायकलिक. चौकोन कसा दिलेला आपल्याला, चक्रीय चौकोन. त्याच्यानंतर पहा साइड PQ कॉन्ग्रंट साइड RQ. PQ जे आहे तर ती कशी आहे, RQशी त्या ठिकाणी एकरूप त्या ठिकाणी. त्याच्यानंतर मेजर ऑफ अँगल PSR किती दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी 110 डिग्री. आणि फाईंड काय सांगितले, मेजर ऑफ अँगल PQR याचं माप त्या ठिकाणी करायचं सांगितले. मेजर ऑफ आर्क PQR त्या ठिकाणी PQR जे आहे तर त्या PQRचं कंसाचं माप त्या ठिकाणी करायचं सांगितले. त्याच्यानंतर मेजर ऑफ आर्क QR या ठिकाणी या कंसाचं माप काढायला सांगितले. आणि चौथा आपल्याला मेजर ऑफ अँगल PRQ काढायला त्या ठिकाणी सांगितलं. पाहता की पहिला आकडा आपल्या त्या ठिकाणी सोल्युशनमध्ये पहा की काय दिलेले, सिन्स क्वाड्रिलॅटरल PQRS इज ए सायकलिक. पहा दिलेला जो काही चौकोन जो आहे तर तो दिलेला चौकोन कसा आहे, तर त्या ठिकाणी चक्रीय चौकोन. मग चक्रीय चौकोनाचं थेरम आपल्याला माहिती काय की अपोजिट अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. काय काय थेरम आहे ज्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की सिन्स अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, परस्परांचे त्या ठिकाणी पूरक कोन असतात. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे काही चक्रीय चौकोन जे आहे तर त्या चक्रीय चौकोनाचे हे अपोजिट अँगल आहे आणि या अपोजिट अँगलच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश त्या ठिकाणी असते. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी पहा काय लिहिता येईल आपल्याला की अँगल PSR प्लस मेजर म्हणतो मी की मेजर ऑफ अँगल PSR प्लस मेजर ऑफ अँगल याचा अपोजिट कोणताही सम्मुख कोन PQR इज इक्वल टू किती 180. कारण ते कसे आहे, सप्लिमेंटरी पूरक त्या ठिकाणी. म्हणून यांचं माप किती दाखवलं आपण 180. आता त्याच्यापैकी PSRचं माप आपल्याला दिलेले की दिलेले 110. म्हणून त्या ठिकाणी
110 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 180. 110 ट्रान्सफर करा, काय मिळालं आपल्याला? मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 110. किती शिल्लक राहिली? तर त्या ठिकाणी 70 डिग्री त्या ठिकाणी राहिली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की अँगल PQR इज इक्वल टू किती आलं? 70. याचं माप किती आलं? 70 डिग्री. बरोबर. आता पुढे काय सांगितलं आपल्याला? मेजर ऑफ आर्क PQR हा जो काही कंस जो आहे तर त्या कंसाचं माप आपल्याला त्या ठिकाणी काढायला त्या ठिकाणी सांगितलं. मग आता या ठिकाणी मेजर ऑफ आर्क कोणता सांगितलाय? PQR हा कंस कोणत्या कोनानं त्या ठिकाणी आंतरखंडित केलेला आहे? तर आपल्याला सांगता येईल PSR. कोण PSR ने काय केलेलं आहे? हा कंस त्या ठिकाणी आंतरखंडित त्या ठिकाणी केले. आणि म्हणून त्या ठिकाणी इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार दुसऱ्या आकड्यासाठी एक आकडा झाला, दुसरा आकडा बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार. आता आंतरलिखित कोन कोणता? तर अँगल PSR बरोबर. PSR याचं माप कसं असतं? त्याने आंतरलिखित केलेला कंस जो आहे तर तो कंस कोणता आहे? मेजर ऑफ आर्क PQR आणि याच्या मापाचं कसं असतं? निम्म त्या ठिकाणी असतं. कशावरून दिलं? आंतरलिखित कोनाच्या प्रमेयावर. बरोबर. पुढे इज इक्वल टू आता PSR ही सर्वसाधारणपणे PSR चा असणारे ते काही माप. आता PSR त्या ठिकाणी PSR जो आहे तर त्या PSR चं माप आपल्याला दिलेलं 110. म्हणजे या ठिकाणी 110 अंश इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क PQR. जो 1/2 आहे तर त्याचा ट्रान्सफर करा. या ठिकाणी भागिले आहे, इकडे गेला तर काय होईल? तर त्या ठिकाणी तो गुणिले होईल. म्हणजेच 110 अंश गुणिले 2 बरोबर मेजर ऑफ आर्क PQR. 110 गुणिले 2 किती झाले? 220. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की मेजर ऑफ आर्क PQR इज इक्वल टू 220 डिग्री. त्याचं माप किती आलं? 220. बरोबर. आता तिसऱ्या आकड्यामध्ये काय विचारलं की मेजर ऑफ आर्क QR चं माप आपल्याला विचारलं. मग आता पुढे पहा तिसऱ्या आकड्यामध्ये QR चं आपल्याला माप त्या ठिकाणी. पण प्रश्नामध्ये पहा काय दिलेले? गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे की क्वाड PQ क्वांग्रंट काय सांगितलेले? क्वाड. कोणती क्वाड सांगितली प्रश्नामध्ये? या ठिकाणी आपल्याला लक्ष देता नसते RQ. आपण गिव्हन म्हणून आपल्याला हे दिलेले की जीवा PQ आणि जीवा RQ कशा आहेत? तर त्या ठिकाणी एकरूप आहेत. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी थेरम आहे की आर्क करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रंट क्वाड्स कशा असतात? काय लिहिता येईल? बाय किंवा पहिल्यांदा मी त्या ठिकाणी लिहितो. या ठिकाणी असणारे जे काही क्वाड जे आहेत तर त्या क्वाड त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहे. जीवा जर एकरूप असतील तर त्याच्याशी संबंधित असणारे काही कंस जे आहेत तर ते कंस त्या ठिकाणी एकरूप असतात. मग क्वाड PQ शी संबंधित कंस कोणता आहे? PQ. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की आर्क PQ कॉन्ग्रंट आर्क RQ. कशावरून? तर याचं कारण आपण लिहिणार की आर्क करस्पॉन्डिंग quads आर कॉन्ग्रंट. जीवा जर त्या ठिकाणी एकरूप असतील तर त्या जीवेशी संबंधित असणारे जे काही
कंस जे आहे तर ते कंस कसे दाखवले आपण त्या ठिकाणी एकरूप त्या ठिकाणी दाखवले बरोबर. आणि म्हणून पहा पुढे आता यांची मापं जी आहे तर ती मापं काय आपल्याला माहित नाही तर ती मानू आपण की लेट मेजर ऑफ आर्क पी क्यू बरोबर इज इक्वल टू मेजर ऑफ आर क्यू दोन्ही त्या ठिकाणी एकरूप आहे म्हणजे त्यांचे माप समान असते. इज इक्वल टू काय म्हणू आपण एक्स डिग्री काय म्हणून एक्स डिग्री बरोबर. आपल्याला मेजर कशाचं काढायचंय तिसऱ्या आकड्यात की मेजर आपल्याला फक्त क्यू आर जो आहे तर तो क्यू आरच त्या ठिकाणी काढायचं बरोबर. मग आता या ठिकाणी मेजर ऑफ आर्क पी क्यू आर कशाचा बनलेला आहे पहा या ठिकाणी की मेजर ऑफ आर्क पी क्यू आर पी क्यू आर कशा कशाचा बनलेला आहे तर आर्क पी क्यू आणि आर्क क्यू आरचा त्या ठिकाणी बनले बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की मेजर ऑफ आर्क पी क्यू प्लस मेजर ऑफ आर्क क्यू आर. आता हे कशावरून लिहिलं तर आर्क ॲडिशन पॉच्युलेट कशावरून आर्क ॲडिशन पॉच्युलेट कंसांच्या बेरजेच्या गुणधर्मावरून आपण त्या ठिकाणी ते लिहिलं बरोबर. आता याच्यानंतर पुढे की मेजर ऑफ आर्क पी क्यू आर मेजर ऑफ आर्क पी क्यू आर आपण काढले किती आहे 220. तर या ठिकाणी लिहिली की 220 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क पी क्यू किती म्हणले एक्स डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क क्यू आर सुद्धा किती आहे एक्स डिग्री. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल 220 डिग्री इज इक्वल टू 2x. पण 2चं ट्रान्सफर करा 2चं ट्रान्सफर केलं तर एक्स इज इक्वल टू 220 डिग्री डिवाइडेड बाय 2 देअरफॉर एक्स इज इक्वल टू 110 डिग्री. आपल्याला मेजर कशाचं काढायचंय तर आर्क क्यू आर. त्या ठिकाणी आर्क क्यू आर किती म्हणले आपण एक्स आणि देअरफॉर मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 110 डिग्री. या कोणी तिसऱ्या आकड्याचं उत्तर त्या ठिकाणी काढलं. याला मी त्या ठिकाणी ब्रॅकेट जे आहे तर ते ब्रॅकेट पाहतो. पुढे चौथा आकडा काय करायचं सांगितलं आपल्याला मेजर ऑफ अँगल पी आर क्यू याचं माप त्या ठिकाणी आपल्याला काढायचं बरोबर. मग आता हा जो काही अँगल जो आहे तर त्या अँगलने कोणता त्या ठिकाणी कंस आंतरखंडित केलेला दिसतोय तर या ठिकाणी आर्क पी क्यू त्या ठिकाणी आंतरखंडित केलेलं आहे. म्हणून आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार चौथ्या आकड्यासाठी बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आंतरलिखित कोनाच्या प्रमाणानुसार कोणता कोण अँगल पी आर क्यू याने आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे कंस पी क्यू. मेजर ऑफ आर्क पी क्यू आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे कसं असतं निम्म त्या ठिकाणी असतं बरोबर. पुढे इज इक्वल टू 1/2 इंटू आता मेजर ऑफ आर्क पी क्यू या दोघांची माप या ठिकाणी पहा आपण लिहिलेलं आहे. या ठिकाणी लिहितो मी की मेजर ऑफ आर्क पी क्यू इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क कोणते आहे आपली आर क्यू इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू किती आलेले 110. म्हणजे पी क्यूचं सुद्धा माप किती असणार आहे तर त्या ठिकाणी 110 त्या ठिकाणी असणार आहे. आता 110च्या हाफ त्या ठिकाणी आपल्याला करायचे म्हणजे ते येणार आहे त्या ठिकाणी 55 डिग्री. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 50 डिग्री. आता आपल्याला चौथा आकडा जो आहे तर त्या चौथ्या आकड्याचं असणारे काही आन्सर जे आहे तर ते आन्सर त्या ठिकाणी काढ येते. याच्यानंतर पुढे थर्ड एक्झाम्पल आपल्याला दिलेले
क्वाड्रिलॅटरल MRPL इज सायकलिंग. दिलेला चौकोन त्या ठिकाणी चक्रीय आहे. अँगल R इज इक्वल टू 5x मायनस 13 डिग्री. अँगल N इज इक्वल टू 4x प्लस 4 डिग्री. आणि फाइंड द मेजर ऑफ अँगल R अँड अँगल N. तर R आणि N ची माप जी आहेत तर ती माप आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. पहा त्या ठिकाणी दिलेला जो काही क्वाड्रिलॅटरल जो आहे तर तो का दिलेला आहे सायकलिक दिलेला आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी बाय द थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटर चक्रीय चौकोनाचं प्रमेय आपल्याला माहिती. काय चक्रीय चौकोनाचं प्रमेय आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात, सप्लिमेंटरी असतात, पूरक असतात. त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल पहा सोल्युशन की सिन्स क्वाड्रिलॅटरल MRPL इज सायकल. दिलेला चौकोन जो आहे तर तो दिलेला चौकोन कसा दिलेला आपल्याला तर त्या ठिकाणी चक्रीय चौकोन बरोबर. आणि म्हणून बाय द थिअरम ऑफ कशाच्या थिअरमवरून बाय द थिअरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार चक्रीय चौकोनाचे अपोजिट अँगल कसे असतात तर त्या ठिकाणी सप्लिमेंटरी असतात. मग याचे अपोजिट अँगल कोणते तर अँगल R प्लस अँगल N इज इक्वल टू 180 बरोबर. आता याच्यामध्ये R आणि N चे माप आपल्याला दिलेले. Rचं माप त्या ठिकाणी दिलेले 5x मायनस 13 डिग्री प्लस अँगल Nचं माप दिलेलं आपल्याला 4x प्लस 4 डिग्री इज इक्वल टू 180. पाहता येईल की हेच आपल्याला असं लिहिता येईल की 5x मायनस 13 प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 180. तर 5x आणि 4x याची ॲडिशन केली तर ती ॲडिशन आली आपली 9x. त्याच्यानंतर मायनस 13 आणि प्लस 4 मायनस 13 प्लस 4 किती राहिले तर त्या ठिकाणी मायनस 9 इज इक्वल टू 180. पुन्हा 9 ट्रान्सफर करा. 9x इज इक्वल टू 180 प्लस 9. Therefore 9x इज इक्वल टू 189 डिग्री. पुन्हा 9 ट्रान्सफर करा. x इज इक्वल टू 189 डिवायडेड बाय 9. आता काय करा तर या ठिकाणी 9 ने याला डिव्हाइड करा. 9 ने जर डिव्हाइड जर केलं तर 9 2 18 9 1 9 म्हणजे x इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 21 बरोबर. पुढे या ठिकाणी आपल्याला काढायचं काय की अँगल R इज इक्वल टू किती दिलेलं आहे 5x मायनस 13 डिग्री. ही 5 इंटू एक्सची व्हॅल्यू किती आली 21 मायनस 13. पहा की 5 इंटू 21 आता 5 इंटू 20 21 5 105 आणि वजा किती आहे 13. 105 मधून त्या ठिकाणी किती गेले 13 त्या ठिकाणी गेले. किती राहता नसतात तर 92 किती राहिले 92 डिग्री. या ठिकाणी अँगल R इज इक्वल टू किती मिळालं 92 डिग्री बरोबर. पुढे त्याच्यानंतर आपल्याला अँगल Nचं मेजर त्या ठिकाणी करायचे. अँगल N किती आहे 4x प्लस 4 डिग्री इज इक्वल टू 4 इंटू 21 प्लस 4 डिग्री. 21 जुने 42 42 आणि 42 किती झाले 84 म्हणजे या ठिकाणी 21 इंटू 4 किती झाले 84 झाले आणि प्लस किती आहे 4 म्हणजे किती झाले 88 डिग्री. म्हणजेच अँगल N इज इक्वल टू किती येताना दिसते 88 डिग्री. इथे आले अँगल L इज इक्वल टू 88 डिग्री. अशा पद्धतीने आपल्याला मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल N इज इक्वल टू 88 डिग्री अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी सोडवतो. इथे एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील उदाहरणं पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.